तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या। आजचा आपला जो विषय आहे ते चालू घडामोडी, अतिशय महत्त्वाचे असे आपल्याला प्रश्नावर चर्चा करायची आहे। कोणते प्रश्न मागच्या वेळेस विचारले होते, कसे विचारले होते आणि आता चालू घडामोडी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे काय विचारू शकतात या संदर्भात नेमके येणारे प्रश्न आपल्याला त्या प्रश्नावर डिस्कस करायचा आहे। तर आपल्या समोर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, मिस युनिव्हर्स 2025 विजेतेपद कोण पटकावले आहे। तर हे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला 2025 मिस युनिव्हर्स विजेतेपद कोण पटकावलेलं आहे। तर मिस युनिव्हर्स 2025 चे विजेतेपद पटकावलेले आहे फातिमा बाज। फातिमा बाज यांनी 2025 चे मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावले आहे। हे कोणत्या देशाचे आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकते। तर हे मेक्सिको देशाचे आहे। मेक्सिको। याच्या पुढचा प्रश्न याच्यावरच आधारित होऊ शकते की 2025 चे मिस युनिव्हर्स हे स्पर्धेचे आयोजन कुठे झाले होते। तर मित्रांनो या स्पर्धेचे आयोजन झाले होते थायलंडमध्ये। थायलंड या देशात या स्पर्धेचे आयोजन झाले होते। तर पुन्हा सांगत आहे मित्रांनो, 2025 चे मिस युनिव्हर्स हे विजेतेपद कोण पटकावले आहे, फातिमा बाज। लक्षात ठेवा मित्रांनो, हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे। मागच्याही भरपूर प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहे, तर हे देखील विचारण्याची दाट शक्यता आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या समोर, अजय वॉरियर्स 25 संयुक्त लष्करी अभ्यास 2025 कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता। जे अजय वॉरियर्स 25 हे लष्करी अभ्यास दोन देशादरम्यान झालेला आहे, तर ते कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे असा आपल्या समोर प्रश्न आहे। याचं उत्तर आहे मित्रांनो भारत आणि ब्रिटन। भारत आणि ब्रिटन। तर अजय वॉरियर्स 25 2025 चा लष्करी जे सराव झालेला आहे, लष्करी अभ्यास, तर ते भारत आणि ब्रिटन या दोन देशा दरम्यान झालेला आहे मित्रांनो। तर हे याचं आयोजन जे झालं होतं, या लष्करी अभ्यासाचं आयोजन झालं, तर तेही प्रश्न विचारले जाऊ शकते की अजय वॉरियर 2025 चा अभ्यास लष्करी अभ्यास सराव कुठे घेण्यात आला। तर ते घेण्यात आला कुठे, बिकानेरला। बिकानेर राजस्थान मध्ये येते हे, राजस्थान। बिकानेर हे ठिकाण राजस्थान मध्ये आहे। त्या ठिकाणी अजय वॉरियर्स 2025 लष्करी अभ्यास घेण्यात आला। मित्रांनो मी रिपीट याच्यासाठी करत आहे की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी मी परत सांगत आहे। तर भारत आणि ब्रिटन दरम्यान अजय लष्करी अभ्यास जे 2025 चा आहे, भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणास मिळाला। तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जे साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला मिळाला। तर हे याचं उत्तर आहे डॉक्टर सुरेश सावंत। सुरेश सावंत 2025 चा बाल साहित्य पुरस्कार, प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला, सुरेश सावंत। तर कोणत्या पुस्तकासाठी मिळालेला आहे, म्हणजे ज्यांनी जे लिहिलेलं आहे ते कशासाठी भेटलेलं आहे, आभाळ माया। आभाळ माया या लेखनासाठी त्यांना प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे। कोणामार्फत भेटते, हे साहित्य अकादमी मार्फत दिला जातो हे पुरस्कार। ते कोणाला मिळालेला आहे 2025 चा बाल साहित्य पुरस्कार, सुरेश सावंत। कशासाठी मिळालेला आहे, आभाळ माया। पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो, ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखल्या जातात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आत्ताच यांचा मृत्यू झालेला आहे, तर यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकते। कारण की 8000 पेक्षा जास्त झाडं यांनी लावले आहे। 8000 पेक्षा झाडे यांनी लावले आहे, त्याच्यामुळे यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकते। तर ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात। तर याचं उत्तर आहे
मित्रांनो सालू मदारा थिम्मा, सालू मदारा थिम्मा, थिम्मा। तर मित्रांनो या ट्रिओ मॅन म्हणून ओळखलं जातं सालू मदारा थिम्मा यांनी 8000 पेक्षा जास्त झाडं लावली आहेत। आत्ताच त्यांचं निधन झालं आहे नेमकंच, त्याच्यामुळे ते चर्चेत आहेत, त्यांच्यावर प्रश्न हमखास येईल मित्रांनो, तर लक्षात घ्यायचं मित्रांनो हे। तर मित्रांनो इकडे लक्ष द्या, पुढचा आपला जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे असा प्रश्न आहे आपला। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सध्या संजय मल्होत्रा तर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे सध्या गव्हर्नर आहेत, ते 26वे गव्हर्नर आहे। असाही प्रश्न विचारला जातो मित्रांनो, कितवे गव्हर्नर आहे, तर ते 26वे गव्हर्नर आहे। आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण, संजय मल्होत्रा। त्यांच्यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकते की त्यांचा कार्यकाळ कधीपासून चालू झाला। मित्रांनो यांचा कार्यकाळ चालू झालेला आहे 11 डिसेंबर 2024 पासून। कधीपासून आहेत ते आरबीआयचे गव्हर्नर, 11 डिसेंबर 2024 पासून। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो आरबीआय बँक, कारण की देशातील सर्व बँकांची बँक, पूर्ण देशाचा व्यवहार जे आर्थिक व्यवहार चालते ते सर्व कुठून चालत असेल तर ते रिझर्व्ह बँक मधून चालते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय। तर आरबीआयची स्थापना पण विचारली जाऊ शकते मित्रांनो, तर लक्षात ठेवायसाठी तर 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झालेली आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। चालू घडामोडीवर आधारित नाही आहे ते प्रश्न, पण जनरल नॉलेज म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवा। 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झालेली आहे। सध्या त्याचे गव्हर्नर आहेत आपले संजय मल्होत्रा। कितवे गव्हर्नर आहे, 26वे गव्हर्नर आहे। 11 डिसेंबर 2024 पासून त्यांनी या पदावर ते कार्यरत आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, सध्या भारताचे महालेखापरीक्षक कोण आहेत, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। सध्या भारताचे महालेखापरीक्षक संजय मूर्ती आहे मित्रांनो, संजय मूर्ती। तर संजय मूर्ती सध्या आपल्या भारताचे महालेखापरीक्षक आहेत मित्रांनो। त्यांनी 21 नोव्हेंबर 2024 ला शपथ घेतली आहे, म्हणजे ते या पदावर आलेले आहे। 21 नोव्हेंबर 2024 पासून आहेत ते या पदावर। कधीपासून, 2024 21 नोव्हेंबर। संजय मूर्ती हे आपले भारताचे सध्या महालेखापरीक्षक आहेत मित्रांनो। रिपीट याच्यासाठी सांगत आहे की आपल्या लक्षात राहिलं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत। भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्य सचिवावर भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे। तर सध्या राजेश कुमार मीना हे आपले सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यांनी 1 जुलै 2025 पासून हे येथे आहेत ते कार्यरत। 1 जुलै 2025 पासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत, राजेश कुमार मीना। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, G20 परिषद 2025 चे आयोजन कुठे झाले। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आताच आयोजन झालेलं आहे या परिषदेचा। G20 जी परिषद आहे त्याचं आयोजन झालेलं आहे मित्रांनो जोहान्सबर्ग हे ठिकाण मित्रांनो दक्षिण आफ्रिकेत आहे, म्हणजे यावेळेचे आयोजक कोण आहे, दक्षिण आफ्रिका।
म्हणजेच आपण त्याला साऊथ आफ्रिका देखील म्हणतो, दक्षिण आफ्रिका. कुठे आयोजन झालेलं आहे 2025च्या G20 परिषदेचा जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेत. तर भारताकडून आपले याचं नेतृत्व करण्यासाठी कोण गेलेले आहे? आपले पंतप्रधान मोदी सर गेलेले आहे. देशाचे आपले पंतप्रधान, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचं आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्यालाही याआधी याचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, म्हणजे आयोजन झालेलं आहे. तर याचं आयोजन आपल्या इथेही झालेलं आहे. ते झालं 2023 मध्ये मित्रांनो. 2023ची जी परिषद झाली होती G20, त्या परिषदेचे आयोजन आपल्या भारतात झाले होते. मित्रांनो लक्षात घ्या, अजून एकदा सांगतो तुम्हाला, RBIचे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. सध्याचे महालेखा परीक्षक कोण आहे? संजय मूर्ती. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? राजेश कुमार मीना. G20 परिषद 2025चे आयोजन कुठे झाले आहे? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेत. मित्रांनो लक्षात ठेवा, मी पुन्हा याच्यासाठी सांगत आहे की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे.